अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सुदर्शन कॉलनी या ठिकाणी 2016 पासून भाडोत्री खोलीत राहत असलेल्या राणी पंडित यांना मारहाण करण्यात आली आहे। तसेच घर खाली न केल्यास हातपाय तोडण्याची धमकीही देण्यात आली आहे, अशी तक्रार राणी पंडित यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। तर राणी पंडित यांनी घर खाली न केल्यामुळे 5 जानेवारीपासून त्यांचा पाणी पुरवठा देखील बंद केल्याचा प्रकार घडलाय। याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिलंय। पाणी आणि लाईटची व्यवस्था बंद केल्यामुळे राणी पंडित आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी राणी पंडित यांनी केली आहे। मी राणी ललित पंडित 2016 पासून सुदर्शन कॉलनी पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर इथे राहत आहे। आमचं भाडं ठरलं होतं 5,500 रुपये, पण तरी त्यांनी आमच्याकडून 11,000 रुपये घेतले विथ लाईट बिल वेगळं। त्याच्यानंतर आम्ही अर्ध्याने पैसे दिले। ते आम्हाला बाबांशी बोलले ते की तुम्ही अर्ध्याने पैसे फेडा आमचे, आम्ही तुमच्या नावावर घर करतो। त्यानुसार आम्ही त्यांना कॅश पैसे देत आलो। त्यांना आम्ही म्हटलं आम्हाला बँकेतून टाकतो किंवा चेकने देते मी, तर म्हणे आम्हाला चेक नाही पाहिजे, तुम्ही कॅश देत जा म्हणे, नाही का। त्याप्रमाणे मी आजपर्यंत पूर्ण भाडं त्यांना कॅशने दिलेलं आहे, 11,000 रुपये लाईट बिल वेगळं। आणि लॉकडाऊनच्या वेळेस माझी बहीण व भाऊ माझ्याकडे होते, तर त्यांचे पण त्यांनी 2-2 हजार रुपये आमच्याकडून भाडं एक्स्ट्रा घेतलं। लॉकडाऊनचे पण त्यांनी माझ्याकडून, त्या बाईने सुनीता घोले ह्या बाईने माझ्याकडून 2,500 रुपये व्याज घेत होती 6 महिने। आणि आम्हाला आता 5 जानेवारीपासून त्यांनी पोलिसाच्या सांगण्याहून लाईट पाणी बंद केलेलं आहे आमचं। आणि 28 तारखेला त्यांनी दुपारी 2:30 ते पावणे 3च्या दरम्यानमध्ये 20-25 गुंडांना डायरेक्ट आमच्या घरी आले आणि आम्हाला दमदाटी करायला, तुम्ही 2 दिवसात घर खाली नाही केलं तर आम्ही तुम्हाला मारहाण करून बाहेर काढू। तर बाबांच्या अंगावर पण गुंडे धावून आले। माझा लहान मुलगा 9 वर्षाचा, त्याला पण पूछताछ करायला लागले। आणि माझा भाऊ, त्याला त्याची गसंडी पकडली, त्याला मारलं आणि त्याला गेटच्या बाहेर काढलं। म्हणजे तू सिगरेट पितो, दारू पितो असे न करणारे असे वाक्य वापरून आम्हाला त्यांनी दमदाटी। अजून आम्ही 2-3 दिवसांनी परत येऊ व तुम्हाला सगळ्यांना मारू आणि मग बाहेर काढू म्हणे। आणि या बाबांना धमकी दिली। आज जर हे बाबाजी यांना जर कमी जास्त झालं किंवा मला माझ्या लेकरांना जर झाले तर याचे जिम्मेदार बाळकृष्ण दौंड व सुनीता घोले हे राहतील। तरी आम्हाला एकाच पोलिसांनी संरक्षण दिलेलं। मी पोलीस स्टेशनला जाऊन आले, DSP ऑफिसला जाऊन आले, आमची तक्रार कुणीही मान्य न करता आणि त्यांना बोलवलं सुद्धा नाही। आणि ते जर गेलं का आम्हाला लगेच बोलून घेतात, दिवस आम्हाला बसवून ठेवतात। ज्या दिवशी मी पोलीस कंप्लेंट केली 28 तारखेला, त्या दिवशी बाबांना आम्ही दोघं दिवसभर थांबलो पोलीस स्टेशनला, पण हा मालक बाळकृष्ण दौंड तिथं आलाच नाही। आणि पोलीस मला म्हणतो, शिरसाट पोलीस मला म्हणतात की तुम्ही त्या आल्यानंतर परत या। म्हणजे आम्हाला कोणाचाच सहारा नाही आहे। आज जर आम्हाला कमी जास्त झालं तर याची जिम्मेदार बाळकृष्ण दौंड व सुनीता घोले हे राहतील। ही बातमी शेअर सगळीकडे झालीच पाहिजे, कारण गरिबाला न्याय नाही आहे। आम्ही आमच्या कष्टाचा पैसा त्यांना कॅश दिलेला आहे। आम्ही त्यांना म्हणतो आम्ही ऑनलाईन टाकतो, ते नाही म्हणे आम्हाला कॅश देत जा। आणि बाबाजी कामावून आले का लगेच ते पैसे घ्यायला यायचे। याप्रमाणे आम्हाला पाणी, एक थेंब पाणी नाही, घरामध्ये किडे झालेले, बाथरूम संडासलं पाणी। त्याच्यामुळे माझ्या मिस्टरनी पाणी, खाणं पिणं सगळं बंद केलं। जर ते त्यांना काही झालं तर जिम्मेदार कोण राहणार याला? बाळकृष्ण दौंड व सुनीता घोले हे जिम्मेदार आहे। यांची तब्येत पाहिली, खाणं पिणं सगळं सोडलेलं। आणि तुम्ही घरामध्ये बघा आमच्या वातावरण कसं आहे, एक थेंब सुद्धा पाणी नाही आहे। जगायचं कसं, जीवाला जी आवश्यक गोष्टी तीच त्यांनी बंद केलेलं आहे। आणि ते पण पोलिसांच्या सांगण्यावर केलेलं आहे। गरुड आणि काळवणे मॅडम ह्या दोघांनी माझ्यासमोर बोललेले, यांचं पाणी लाईट बंद करा, यांचं सामान बाहेर फेकून द्या, घराला कुलूप लावा। मी DSP ऑफिसला जाऊन सुद्धा अर्ज केलेला आहे तर मला न्याय भेटावा। तर ते म्हणतात ते दोघं सिटीजन आहे। आता ते सिटीजन आहे का माझे मिस्टर सिटीजन आहे? पोलीस पण तेच म्हणतात की ते दोघंच नवरा बायको सिटीजन आहे। आता हे त्यांच्यापेक्षा सिटीजन आहे, मग ह्यांना न्याय मिळायला नको का? मला न्याय पाहिजे। आमचे पैसे त्याने आम्हाला जे हिशोब होते तो परत करावा, आम्ही घर खाली करतो। आणि जर त्याची इच्छा नसेल त्याचे तितके दिवस मग आम्ही राहतो, पण तो पैसे द्यायला तयार नाही। हा गुंडागर्दी करतो, लोकांना बोलवतो, एजंट येऊन आम्हाला धमकवतो घर खाली कर। कुणी येते डायरेक्ट वरती आम्हाला धमकी देतात। आणि पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही, आम्हाला वापरायला थेंबभर पाणी नाही। माझा भाऊ इकडून तिकडून पाणी आणतो, त्या लोकांना सुद्धा सांगितलं ह्यांना पाणी देऊ नका म्हणून। म्हणजे असे मानसिक आम्हाला मारायचा प्रयत्न करतात घरातल्या घरामध्ये ते लोक। तर मला न्याय पाहिजे। उद्या कमी जास्त जर झालं माझ्या नवऱ्याला, मिस्टरला, पोरांना, तर मी जिम्मेदार त्यांना ठरवते, बाळकृष्ण दौंड व सुनीता घोले। प्लीज एवढी माझी सगळी बातमी सगळीकडे शेअर झाली पाहिजे, मला न्याय भेटला पाहिजे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।